विहान व अंकिताचं नुकतंच नवीन लग्न झालेलं असतं. विहान या लग्नाने खूप खुश असतो. पण अंकिता अजूनही आपल्या भूतकाळातून बाहेर पडलेली नसते. आजही तिच्या मनावर भूतकाळाची छाया कायम असते. विहान व अंकिता यांचा रीतसर बघण्याचा कार्यक्रम झालेला असतो. तेव्हाच अंकिताने लग्नाआधीचा तिचा भूतकाळ विहानला सांगितलेला होता. पण तरीही विहान अंकितासोबत लग्न करायला तयार होतो. कारण त्याला याची जाणीव झालेली असते की अंकिताचा यामध्ये काहीच दोष नाही, असं त्याला वाटत होतं. पण अंकिताच्या मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं असतं. लग्नानंतर विहान व अंकिता घरी येतात, तेव्हा सर्वजण त्यांचे छान स्वागत करतात व त्यांना छानसा उखाणा घ्यायला देखील सांगतात. तेव्हा अंकिताही छानसा उखाणा घेऊन सासरच्या घरात पहिलं पाऊल टाकते. गृहप्रवेश करते आणि जमलेली सर्व मंडळी त्या दोघांचं छान वेलकम करतात. आणि ते दोघे पण घरातील देवांना व त्यानंतर घरातील सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करतात. त्यानंतर लग्नानंतरचे सर्व विधी, देवकार्य, देवदर्शन देखील होतं. आता या सगळ्या विधीमध्ये मात्र अंकिता गप्प असते. ती नवीन आहे घरात व नवीन माणसासोबत जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल असं घरातल्या सर्वांना वाटत असतं. त्यामुळे तिला कोणी काही बोलत नाही. पण तिच्या शांततेमागचं खरं कारण फक्त आणि फक्त विहानलाच माहिती होतं. रात्री सर्वांचे जेवण होते व विहान व अंकिता रूममध्ये येतात. त्यांच्या लग्नाची पहिली रात्र असते, त्यामुळे अंकिता खूप घाबरलेली असते. ती पहिल्याच विचारात हरवून बेडवर काळजीत बसलेली असते. तेव्हा तिला टेन्शनमध्ये बघून विहान तिच्या जवळ जातो आणि तिला दिलेल्या वचनाची आठवण करून देत बोलतो की मी माझा शब्द नक्की पाळेन. तू शांतपणे रूममध्ये झोपून घे. तू येथे सुरक्षित आहेस. असं बोलून विहान बेड समोरील असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपतो. लग्न होऊन 2 दिवसांनी घरातील सर्वजण बाहेर एकत्र फिरायला जायचं ठरवतात. कारण विहानची मोठी बहीण, तिचा नवरा व मुले यांची सुट्टी पुढच्याच आठवड्यात संपणार असते. म्हणून विहानची बहीण सर्वांना एकत्र फिरायला जाण्याचं सुचवते. तेव्हा तिचा नवरा तिला बोलतो की नेहा, अगं पण विहानचं नवीन लग्न झालेलं आहे, तर त्या दोघांनाच कुठेतरी जाऊ दे. त्यावर नेहा बोलते, हो ते नंतर जातील, पण आता आपण एकत्र जाऊया, तेवढंच अंकितासोबत वेळ घालवता येईल. खरं तर अंकितालाही काही विहानसोबत हनीमूनला वगैरे काही जायचं नसतं व अंकितालाही आवडणार नाही, म्हणून विहानही काही उत्साह दाखवत नाही. त्यामुळे सर्वजण एकत्र जायचं ठरवतात व सर्वजण जाण्याची तयारी सुरू करतात. बॅग पॅक करत असताना विहानला कांदा पोह्याच्या कार्यक्रमा दिवशी त्या दोघांमध्ये झालेलं बोलणं आठवतं. अंकिताने तिचा भूतकाळ सांगितलेला असतो आणि तो सांगितल्यानंतर ती हेही बोललेली असते की विहान, तू माझा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर माझ्याशी लग्न करायचं की नाही हा निर्णय घेणं सर्वस्वी तुझ्या हातात आहे. पण तेव्हा विहानने अंकितासोबत लग्न करण्यास होकार दिलेला असतो. त्यानंतर अंकितालाही लग्नासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा लागतो व त्यांचं लग्न होतं. सर्वांची आवराआवर होते. सर्वजण एकत्र बाहेर फिरायला जायला निघतात. विहान व अंकिता त्या पिकनिक बसमध्ये एकाच सीटवर बसलेले असतात. पण दोघांचेही मन आपापल्या विचारात गुंतलेले असते. अंकिता खिडकीतून बाहेर बघत भूतकाळात हरवून जाते, तर विहान जेव्हा अंकिताला पाहण्यासाठी गेलेला असतो, तेव्हा अंकिताने एकांतात सांगितलेला तिचा भूतकाळ त्याला आठवतो. तिने सांगितलं होतं की तिचं एका मुलावर प्रेम होतं व त्याचेही अंकितावर खूप प्रेम होते आणि दोघेही लग्न करणार होते. त्यांनी खूप छान सुंदर एकत्र जगण्याची स्वप्न पाहिलेली होती. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी अंकिता ज्या मुलावर प्रेम करायची, त्याचा मोठा अपघात होतो व तेथेच त्याचा जीव जातो. हे जेव्हा अंकिताला समजतं, तेव्हा ती पूर्णपणे तुटून जाते. त्याच्या जाण्यानंतरच्या कितीतरी महिन्यापर्यंत अंकिता यातून सावरलेली नव्हती. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, पण ते प्रत्यक्षात साकार झालेलं नव्हतं. आणि हे जेव्हा विहानला अंकिता सांगते, तेव्हा विहान तिला समजून घेतो व परिस्थिती जाणून घेऊन तिच्यासोबत लग्नाला तयार होतो. कारण त्याला खात्री असते की अंकिता यातून एक दिवस नक्कीच बाहेर पडेल व भूतकाळ मागे टाकून विहानचा स्वीकार करून त्यांच्या नात्याला न्याय देईल. पण अजूनही प्रत्यक्षात तसं काही झालेलं नव्हतं. पण तरीही विहानने अंकिताला तिचा वेळ देण्याचं ठरवलेलं असतं. जेव्हा ती या नात्याचा मनापासून स्वीकार करेल, तो दिवस विहानसाठी खास होता. विहान अंकिताची खूपच काळजी घेत असतो. तिचा आदर व तिच्या मतांचा सन्मान करत असतो व विहानसोबत अंकिताला सुद्धा खूप सुरक्षित वाटू लागलं होतं. त्या दोघांमध्ये थोडी थोडी आता मैत्री देखील झाली होती.
त्यानंतर 2 दिवसांचा मुक्काम करून सर्वजण घरी येतात. दुसऱ्या दिवसापासून नेहमीप्रमाणे विहान ऑफिसला जायला सुरुवात करतो, तर अंकिता घरीच असते. घर सांभाळते, सासूबाईंकडून घरातील गोष्टी समजून घेत असते. असेच काही दिवस निघून जातात. आता विहानला अंकिताची सवय होते व हळूहळू विहान अंकिताच्या प्रेमात पडू लागतो. पण त्याच्या मनातल्या या गोष्टी अंकिताला मात्र सांगत नाही. रोजच्या सवयीने व विहानच्या समजूतदारपणामुळे आता अंकितालाही विहानच्या मनाजवळ ती जाऊ लागली होती. तिच्याही मनात त्याच्याबद्दल प्रेमाच्या व आदराच्या फिलिंग्स निर्माण झाल्या. पण अंकिता ही विहानला काहीच बोलत नव्हती. पण मनातून दोघांनाही एकमेकांविषयी काहीतरी खास भावना जाणवायला लागल्या होत्या. लग्नाच्या 6 महिन्यानंतर दिवाळीचा सण येतो व अंकिता माहेरी काही दिवस राहण्यासाठी जाणार असते. सासूने देखील अंकिताला माहेरी जाण्याची परवानगी दिली होती. तिची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. माहेरी जायला मिळणार म्हणून अंकिता देखील अगदी आनंदी होती. पण त्याचबरोबर ते दोघेही एकमेकांपासून आता दूर जाणार हे त्या दोघांनाही मान्य नव्हतं. पण ते दोघेही त्यांच्या मनात एकमेकांबद्दल जे काही प्रेम वाटतं, ज्या काही भावना आहेत, ते बोलून दाखवत नव्हते. एकमेकांसमोर ते व्यक्त होत नाहीत. अंकिता तिची बॅग पॅक करत असताना विहान तिचा चेहरा पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावर जे काही त्याला जाणवतं त्यामुळे तो मनातल्या मनात खुश होतो. कारण लांब जाण्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी अंकिता सर्वांचा निरोप घेऊन माहेरी जायला निघते. तिचे बाबा तिला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. अंकिताला माहेरी जाऊन आता 2 दिवस झाले होते. अंकिता माहेरी असल्याने थोडी रिलॅक्स असते. एके दिवशी ती रूममध्ये दुपारच्या वेळी बेडवर निवांत विहानचा विचार करत बसलेली असते. इतक्यात विहानचा अंकिताला व्हिडिओ कॉल येतो. खरं तर अंकिताही त्याच्या फोनची वाट पाहत बसलेली असते. ती फोन रिसीव्ह करते. दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. विहान आधी तिच्या घरच्यांची विचारपूस करतो, औपचारिक गप्पा मारतो. आता विहान व अंकिताच्या बोलण्यात एकमेकांबद्दलची ओढ व अव्यक्त झालेलं प्रेम त्या दोघांनाही आता जाणवू लागलं होतं. विहान अंकिताला विचारतो, तू घरी परत कधी येणार आहेस? या प्रश्नावर अंकिता त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, तुम्ही आता काय बोललात ते परत बोला. तेव्हा विहान काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहतो. त्याच्या बोलण्याने आणि पाहण्याने अंकिता लाजते व मान खाली घालते. तेव्हा विहान तिचं हे लाजरं रूप डोळ्यात साठवून ठेवतो. काही वेळाने दोघेही फोन ठेवतात. पण दोघांच्याही मनात कुठेतरी एकमेकांविषयी असलेलं प्रेम हळूहळू वाढत होतं. आता अंकिताला अजून सासरी जायला 4-5 दिवस बाकी असतात. पण आता तिला तिकडे जाण्याची ओढ निर्माण झालेली असते. आणि मग ती दुसऱ्याच दिवशी माहेरचा निरोप घेऊन सासरी कोणालाही न कळवताच तिकडे रविवारच्या दिवशी पोचते. कारण तिला विहानला सरप्राईज द्यायचं होतं. त्या दिवशी रविवार असल्याने विहान उशिराच उठून किचनच्या दिशेने येतो व आईला गरम पाणी देण्यास सांगतो. तेव्हाच दरवाजाची बेल वाजते. विहान दरवाजा उघडण्यास जातो तर त्याची आई किचनमध्ये असते आणि विहान दरवाजा उघडतो तर समोर अंकिता बॅग घेऊन माहेरातून परत आलेली असते. तिला असं अचानक पाहून, अगं अंकिता तू? क्षणभरासाठी विहानला वाटतं की तो स्वप्नच पाहत आहे. अंकिताला असं अचानक दारात पाहून त्याला आनंदाने कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही. आणि विहानचा एवढा आनंदी चेहरा पाहून अंकितालाही एकदम खुश होते. तिलाही देखील आनंद होतो. ती त्याच्याकडे एकटक पाहतच होती. तेव्हा विहानची आई आवाज देत विचारते, विहान कोण आला आहे? आईच्या आवाजाने दोघेही भानावर येतात आणि विहान आनंदाने मोठ्यानेच बोलतो की अगं आई, अंकिता आली आहे. मग तिला असं अचानक पाहून घरात सर्वांनाच आनंद होतो. सर्वजण उठून हॉलमध्ये येतात. विहानचे आई बाबा अंकिताकडे पाहतात आणि बोलतात, अरे वा सूनबाई, सरप्राईज छान आहे. अंकिता सासू सासऱ्यांना मग नमस्कार करते व अंकिताच्या हातातील बॅग विहान बेडरूममध्ये घेऊन जातो. अंकिता देखील फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते. अंकिता घरी आलेल्याचा विहानच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसाडून वाहत होता. ते अंकितालाही स्पष्ट दिसत होतं. तो तिच्यासमोर उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतो तर अंकिता खूप लाजते आणि मान खाली घालून उभी असते. आणि तो तिच्याकडे पाहत बोलतो, बोल ना अंकिता, सांग ना अजून काय? तू अशी अचानक आलीस, माझी आठवण तुला इतकी येत होती का? त्यावर अंकिता बोलते, हो मग, मी इतके दिवस कशी काय दूर राहणार तुमच्यापासून? तुमच्यापासून लांब गेल्यावर तुम्ही माझ्या आयुष्यात असण्याची जाणीव झाली. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. अंकिताचं हे सगळं बोलणं ऐकून विहानला स्वप्न पाहत असल्यासारखं वाटत होतं. त्याचा त्याच्या कानावरच विश्वास बसत नव्हता. विहानने अंकिताला हळुवारपणे विचारलं, ऐक ना, मी हवा आहे ना गं तुला? नक्की?
तेव्हा अंकिताने फक्त हो बोलून मान हलवली. तेव्हा विहान तिला बोलला, आय लव्ह यू अंकिता. त्यानंतर दोघेही बराच वेळ काहीही न बोलता दोघे एकमेकांकडे पाहत होते. तेवढ्यात विहानच्या आईने त्यांना नाश्त्यासाठी आवाज दिला आणि ते दोघेही भानावर आले. अंकिता तेथून जाऊ लागली. तेव्हा विहान बोलतो, अंकिता नको ना ग जाऊ. तेव्हा अंकिता त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसते. यावर तो तिला बोलतो, तुला हसू येत आहे? मला विचार माझं काय होते. त्यानंतर विहान एक दीर्घ श्वास घेतो व अंकिताला बोलतो, तुला माझ्यावरच्या प्रेमाची खात्री पटली ना? आपल्या नात्याला आता एक ओळख निर्माण होईल. माझा तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय बरोबर होता. अंकिता लाजते आणि होकारार्थी मान हलवते. विहान बोलतो, आता तरी तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही वाटतं ते मला सांग ना. यावर अंकिता अजूनच लाजून रूम बाहेर पडते व विहानही तिच्या पाठोपाठ बाहेर येतो. इकडे सगळेच नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. सर्वजण नाश्ता करतात. नाश्ता झाल्यावर किचनमधली सगळी कामं आवरून अंकिता दुपारचं जेवण बनवायला घेते. जेवण बनवतानाही अंकिता विहानचाच विचार करत असते. विहानचे बोलणे आठवून ती मनातल्या मनात खूप खुश होते आणि स्वतःशीच बोलते की यांच्यासारखा नवरा आपल्याला मिळाला हे आपलं भाग्यच आहे. असं बोलून ती देवाचे आभार मानते. रात्री रूममध्ये विहान व अंकिता गप्पा मारत असतात. आज त्यांच्या बोलण्यात परकेपणा, भीती, भूतकाळाची सावली नव्हती, तर ते आज भरभरून त्यांच्या नात्याबद्दल प्रेमाने, आपुलकीने, मनापासून बोलत होते. ते एकमेकांसमोर व्यक्त होत होते. खरं तर तेव्हा विहानला या क्षणी अंकिताला एक घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. पण तो सगळे मोह आवरतो आणि तिला विचारतो, मग आपण बाहेर दोघंच निवांत फिरायला कधी जायचं? तेव्हा अंकितालाही अगदी लाजल्यासारखं होतं. तिच्या छातीची धडधड वाढली होती. विहान मात्र आता अंकिताकडे एकटक पाहत तिची अवस्था समजून घेत होता. तिने विहानकडे पाहत सांगितलं, तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आपण जाऊ. मग विहान बोलला, अंकिताच्या अजूनच जवळ येत बोलला, बोल ना, तुला माझ्याबद्दल अजून काय वाटतं? तो जवळ येताच अंकिताच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. हे विहानला जाणवत होतं. आता अंकितालाही नेमकं कसं व्यक्त व्हावं हे समजत नव्हतं. विहान मात्र अंकिताच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत असतो. तेव्हा अंकिता काहीही न बोलता त्याला पटकन घट्ट मिठी मारते. विहानसाठी तो एक अनपेक्षित सुखद धक्का होता. ती त्याला घट्ट मिठी मारेल असं त्याला वाटलंच नव्हतं. मग विहाननेही अंकिताला घट्ट मिठीत घेतलं व तिच्या केसावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, आता तरी बोल. अंकिता विहानकडे पाहत बोलते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही. अंकिताच्या तोंडून हे शब्द ऐकून विहानने त्याची मिठी आणखीनच घट्ट केली व तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले आणि बोलतो, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुझी मलाही सवय झाली आहे आणि म्हणूनच कधी एकदा तुला भेटतो असं झालं होतं. तेव्हा लाजून अंकिता त्याच्यापासून लांब जाणार इतक्यात विहान त्याच्या हाताची पकड अजून घट्ट करतो आणि बोलतो, आता तुला माझ्यापासून अजिबात दूर जाऊ देणार नाही. एवढ्यात विहानची आई दोघांना जेवणासाठी आवाज देते. ते दोघेही जेवणासाठी किचनमध्ये येतात. घरातील सगळे सोबत गप्पा मारता जेवण करतात. विहान घरातल्या मंडळींना सर्वांना सांगतो की आम्ही म्हणजे मी व अंकिता 2 दिवसांनी बाहेर फिरायला जाणार आहोत. हे अंकितासाठी सरप्राईजच होतं. घरातील सर्वजण त्यांना फिरायला जाण्यासाठी होकार देतात. सर्वांचे जेवण होतात. ते दोघेही बेडरूममध्ये येतात. अंकिता तिची बॅग पॅक करायला घेते. दोघांची आवरावर होते आणि 2 दिवसांनी दोघेही आईबाबांचा आशीर्वाद घेऊन जायला निघतात. फ्लाईटमध्ये अंकिताने विहानच्या खांद्यावर डोके ठेवलेले असते. त्याचा हात हातात घेत त्या दोघांचा प्रवास सुरू होतो. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य आनंद होता. दोघांचेही चेहरे खुललेले होते. दोघेही एका आलिशान हॉटेलवर पोहोचतात. अंकिता हॉटेल पाहून खूप खुश होते. तिला खूप आनंद झालेला असतो. आत्तापर्यंतचे दोघांच्या मधील अंतर दूर झालेले असते. ते दोघेही एकमेकांच्या सोबत आहेत ही भावना त्यांना सुख, आनंद देत असते. दोघेही रूममध्ये येतात, फ्रेश होतात. अंकिता आरशासमोर उभी असते. विहान तिच्या जवळ जात तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे सारत तिच्याकडे एकटक पाहत असतो. अंकिता काहीतरी बोलणार तेवढ्यात विहानने तिच्या ओठावर हात ठेवले आणि रूमच्या दरवाजावर डू नॉट डिस्टर्बची पाटी लावली.
व अंकिताच्या जवळ येऊन तिला उचलून घेऊन त्याने बेडवर तिला झोपवले. विहान अंकिताच्या अगदी जवळ गेला व ते दोघेही पूर्णपणे एकमेकांशी एकरूप झाले. विहानने अंकितावर निखळ प्रेमाचा वर्षाव केला. त्याच्या हळूवार प्रेमळ स्पर्शाने अंकिता सुखावून गेली व खऱ्या अर्थाने त्यांचे नाते पूर्ण झाले होते. अंकिताने भूतकाळ मागे टाकून या नात्याला व विहानला मनापासून स्वीकारलं होतं. प्रेमाची खरी व्याख्या आज अंकिताला नव्याने कळली होती. विहान व अंकिताच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली होती. ते दोघेही हनीमूनवरून परत आल्यानंतर खूप आनंदी होते. अंकिता विचार करत होती की खरंच विहानने तिला खूप समजून घेतलं. तिचा भूतकाळ माहिती असूनही त्याने कधीच तिचा रागराग केला नाही की तिला या नात्याला स्वीकारण्यासाठी जबरदस्ती देखील केली नाही. तर अंकिताला विहानने योग्य वेळ दिला, तिची मनस्थिती समजून घेत आपल्या नात्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले, जे कधीही संपणारे नव्हते. अंकिताच्या मनात विहानने स्वतःविषयी अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळेच या नात्याचे बंध मजबूत होत गेले व त्यांचं भविष्यही आनंद व समाधानाने परिपूर्ण होत गेले. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.